ठाण्यात महायुतीनं शिवसेनेच्या नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्यानं भाजप आमदार गणेश नाईक नाराज होते। नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत ते शिवसेना उमेदवार नरेश म्हस्केंचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत येत भाजप पदाधिकारी आमदार गणेश नाईक, संदीप नाईक यांची भेट घेतली। यावेळी नवी मुंबईत भाजपचं अस्तित्व राहणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलं। गणेश नाईक, संदीप नाईकांची समजूत काढण्यात फडणवीसांना यश आलं। नरेश म्हस्केंच्या प्रचारात उतरणार असल्याचं यानंतर संदीप नाईक यांनी म्हटलं। संजीव नाईक यांची उमेदवारी डावलल्यामुळे नवी मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेत या ठिकाणी नाराजी दूर केली। आपल्याबरोबर नवी मुंबई भाजपा अध्यक्ष संदीप नाईक आहेत। सर, काय म्हणाल, नाराजी दूर झाली आता? नवी मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचं आणि कार्यकर्त्यांचं प्राबल्य, भाईंदर येथे देखील नगरसेवकांची जास्तीची संख्या, ठाण्यामधले नगरसेवक, अशा परिस्थितीमध्ये ठाणे लोकसभा ही भारतीय जनता पार्टीला मिळावी अशा प्रकारची अपेक्षा ही कार्यकर्त्यांची होती। परंतु 1 तारखेला ज्यावेळेस उमेदवार जाहीर झाला तेव्हा ठाणे लोकसभा हा मतदारसंघ एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मिळाला। त्यामुळे आपण पुन्हा सगळ्यांना या महायुतीच्या उमेदवाराकरता जोमानं काम करायला पाहिजे अशा प्रकारची बैठक गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली। सगळ्या कार्यकर्त्यांची भारतीय जनता पार्टीला सीट नाही मिळाली याबद्दल त्यांना दुःख होतं, परंतु अशा प्रकारे सगळे कार्यकर्ते रिॲक्ट करतील अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा नव्हती। त्या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांनी विचारलेले प्रश्न, त्यांच्या मनातली खतखत, नवी मुंबईचा विकास, नवी मुंबईवर होणारा अन्याय, या अनेक विषयांना वाट करून देत असताना नाईकसाहेब देखील त्यांना समजवण्यामध्ये कमी पडले। म्हणून त्यांना देखील त्यांच्या सांगण्यासुद्धा लोकांचं समाधान झालं नाही। त्यामुळे ते पुन्हा आम्ही जाऊन देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतो, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांची भेट घेतो, अशा प्रकारचं वक्तव्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलं गेलं। आणि मग मुंबईला सगळेजण जाऊन पुन्हा संध्याकाळी 10च्या सुमारास ते पुन्हा नवी मुंबईमधले परतले। तिथपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नाईक साहेबांची चर्चा झाली आणि या सर्व कार्यकर्त्यांचं दुःख हे रास्त आहे, परंतु त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि पुन्हा एकदा सर्वांनी जोमानं तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य झालं। आणि मी येऊन नवी मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधेन, त्यांचं ऐकून घेईन अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। आणि मी खरोखर त्यांचं नवी मुंबई शहराच्या वतीनं, नवी मुंबई भाजपच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। एक नेतृत्व जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याकरता एवढ्या व्यस्त त्यांच्या शेड्यूलमध्ये देखील यांनी नवी मुंबईकरांना वेळ दिला, सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं। नवी मुंबईचा विकास कुठेही बाधित होणार नाही। नवी मुंबईतलं भारतीय जनता पार्टीचं संघटन हे मजबूत करण्याकरता मी तुमच्या पाठीशी आहे अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना दिलं। आणि त्या क्षणी नवी मुंबईतील सर्व कार्यकर्ते ज्यांनी राजीनामे दिलेले त्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे राजीनामे पाठीमागे घेतलेत आणि उद्यापासून सर्व पूर्ण ताकदीनं महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के यांच्या प्रचाराला उद्यापासून संपूर्ण नवी मुंबईमधील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे जोमानं सुरुवात करणार आहेत। सर, प्रचार म्हणजे तुमचा एकत्रपणे प्रचार असेल, मीटिंग असेल, कशा वेगवेगळ्या असेल काय? बाकी आमचं उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त लीड ह्या महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे नरेशजी म्हस्केंना निवडून आणणं, त्याकरता आमच्या पक्षीय नियोजनाच्यानुसार आम्ही सर्वजण व्यवस्थित पद्धतीनं काम करू। सर, काय बैठक वगैरे नवी मुंबई महायुतीची होणार आहे नवी मुंबईमध्ये? नाही, ज्या पक्षाला जास्तीत जास्त मताधिक्य देण्याकरता जे काही संयुक्तिक काम करण्याची गरज आहे ते सर्व प्रकारचं नियोजन हे नवी मुंबई स्तरावर महायुतीच्या माध्यमातून केलं जाईल। नक्कीच आपण पाहतो की आता भाजपा पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर झाला असून नवी मुंबईतनं सर्वात जास्त लीड आपण देणार असल्याचा या ठिकाणी शब्द भाजपा अध्यक्ष नवी मुंबईचे संदीप नाईक यांनी दिला आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।